नमस्कार, मी दीपिका स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत फोडणीचं वरण। त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे 1 वाटी तुरीची डाळ। काही जणांना तुरीच्या डाळीमुळे त्रास होतो, तर तुम्ही इथे निम्मी तुरीची डाळ आणि निम्मी मूग डाळ घेतली तरी चालेल। आता आपण ही डाळ आहे ती 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। जेवणामध्ये वाफाळलेला भात, त्याच्यावर साजूक तुपाची धार आणि वरण असं जर जेवायला असेल तर दुसरं काही नको असतं। बरोबर आहे ना? मला तर हे खूप आवडतं। आपण ही डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण ॲड करूयात 1 टोमॅटो, 4 ते 5 हिरव्या मिरच्या। आता आपण हे कुकरला लावून कुकरच्या 4 शिट्ट्या करायच्या आहेत। फोडणीचं वरण बनवण्याची ही पद्धत एकदम सोपी आहे आणि हे वरण खूप झटपट होतं, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कुकर थंड झालेला आहे, बघूयात आपली डाळ चांगली शिजली आहे का। 4 शिट्ट्यामध्ये आपली डाळ खूप छान शिजलेली आहे। आता डाळीला आपण फोडणी देऊयात। येथे पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। तुपामुळे आपल्या वरणाला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा। आता याच्यामध्ये आपण ॲड करायचे आहेत अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे। आता हे तडतडल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हिंग, थोडीशी हळद आणि याच्यामध्ये नंतर ॲड करायचं आहे आपल्याला लसूण खोबरं। तुम्ही जर लसूण खोबरं वापरत नसाल तर नुसता लसूण घातला तरी चालेल। आता याच्यामध्ये शिजवलेली डाळ ॲड करायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला वरण जितपत पातळ हवं आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, 1 चमचा गूळ। ही सेंद्रिय गुळाची पावडर आहे। गुळामुळे वरणाला खूप छान टेस्ट येते। आता आपण गॅस मोठाच ठेवायचा आहे। वरणाला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर 5 मिनिटं आपल्याला वरण उकळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता वरण एकदम दाटसर झालेलं आहे। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता याच्यावर ॲड करूया थोडीशी कोथिंबीर। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।